झोपलेला आहे. कोण? तर कुंभकर्ण. कुंभकर्ण हा फार चांगला योद्धा आहे, पण तो झोपलेला आहे. मग रावणाने सांगितलं त्याला उठवा. त्याला सगळ्यांनी जाऊन उठवा, त्याला सांगा तुला युद्धाला जायचं आहे, उठवा त्याला सगळ्यांनी. तर त्याला उठवलं गेलं. त्याला उठवलं गेलं आणि उठवल्यानंतर मग त्या कुंभकर्णाला सांगितलं गेलं की राम रावणाचं युद्ध सुरू आहे. कारण त्याला माहितीच नव्हतं ना, कायम झोपेत असलेला तो कुंभकर्ण, त्याला कसं माहिती असेल की कुणाचं युद्ध सुरू आहे, बाहेर काय सुरू आहे, कारण तो सतत झोपेमध्येच असायचा. मग त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि सांगितल्या गेल्यानंतर मग तो म्हणला मला पहिलं रावणाकडे घेऊन चला, मला पहिलं म्हणजे रावणाकडे घेऊन चला. मग त्याला रावणाकडे घेऊन गेले. त्या भावार्थ रामायणामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी फार सुंदर तो संवाद सांगितलेला आहे. मला सांगायचा भाग इतकाच आहे की तो संवाद सांगत असताना कुंभकर्ण किती हुशार होता हे आपल्याला लक्षात येईल. कुंभकर्ण किती हुशार होता आपल्याला लक्षात येईल. त्या रावणाकडे त्याला नेलं आणि मग तो रावणाला म्हणला, हे बघ दादा, मी तुला फार कमी प्रश्न विचारेल, पण त्याचं उत्तर मला अपेक्षित आहे. मी एखादा प्रश्न सांगून जातो, माझा विषय तो नाहीये, पण कुंभकर्ण किती तत्वज्ञानी होता, किती हुशार होता हे आपल्याला लक्षात येईल. त्या कुंभकर्णाने रावणाला विचारलं, अरे तू एवढा दशग्रंथी ब्राह्मण विद्वान, कशाला हे करायचं म्हणे? एका स्त्रियेच्या अभिलाषासाठी तू ह्या गोष्टी केल्या, हे तुला पटतात का? तू काय शिकलं म्हणे एवढ्या वर्ष, तुला आम्ही विद्वान कसं म्हणायचं? असे प्रश्न कुंभकर्णाने त्या संवादामध्ये विचारले आहेत. तो संवाद पाहण्यासारखा आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कुंभकर्ण युद्धासाठी गेला. युद्धासाठी गेल्यानंतर त्या कुंभकर्णाच्या हाताला गंधमादन नावाचा एक वानर लागला. गंधमादन नावाचा एक वानर लागला. त्या कुंभकर्णाने त्याला हातामध्ये घेतलं. हातामध्ये घेतल्यानंतर त्याला दाबू लागला. त्या गंधमादनाच्या अंगातून रक्त बाहेर येऊ लागलं आणि त्याची ती अवस्था पाहून, त्याची त्या गंधमादन वानराची अवस्था पाहून कुंभकर्णाला दया आली आणि कुंभकर्ण त्या गंधमादन वानराला सांगतोय, हे बघ, तुझी जी अवस्था झाली आहे ना, ही मला पाहवत नाहीये. मी तुला म्हणे सोडून देतो, तुला मी सोडून देतो.